मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, तुमचे मत स्पष्ट करा. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी स्वप्नविक्या म्हणत. उत्तर, घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे. त्याच्या किस्स्यांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरत असे. गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच विकणाऱ्यांच्या डोळ्यात उतरवून जात असे, म्हणून गावकरी त्याला स्वप्नविक्या असे म्हणत. स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश. उत्तर, आपले अनुभव सांगावेत, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश होता. प्रश्न दुसरा, स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे 2-2 वाक्यात वर्णन करा. उत्तर 1. त्याचा पेहराव. तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा व पायात चामडी बूट. 2. त्याचे बोलणे. त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलवून सांगत असे. त्याचे बडबडणे दिलखेचक होते. 3. त्याचे स्वप्न. आपले अनुभव इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी. प्रश्न तिसरा, खालील आकृत्या पूर्ण करा. पहिली आकृती आहे स्वप्नांविषयी लेखकाचे मत. उत्तर 1. माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत. 2. स्वप्न आपल्याला समृद्ध करते. 3. ज्याला स्वप्न पाहता येत नाही तो माणूसच नाही. 4. स्वप्न पाहण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते. स्वप्नांविषयी इतरांचे मत. उत्तर 1. काही लोक स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखतात. 2. भलती सलती स्वप्ने पाहू नयेत असे म्हणतात. 3. स्वतः आदर्श बनून वावरावे. 4. काहींच्या मते स्वप्नाळू वृत्ती घातक असते. पुढची आकृती पाहूयात. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू.
उत्तर बदाम, काजू, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरे. उत्तर स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से अनुभवाने समृद्ध व स्वप्नात गुंगवणारे. ऐकणाऱ्यांचे फायदे. 1. निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती मिळायची. 2. स्वप्नात आहोत असे वाटायचे. प्रश्न 4. स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघ तक्ता तयार करा. उत्तर पिंपळाच्या पारावर थांबणे, पाराला असलेल्या लाकडी कडीला घोडा बांधणे, चामडी पिशवीतील पाणी पिणे व ऐटीत पारावर बसणे, जमलेल्या लोकांना वेगवेगळे दर्जेदार किस्से रंगवून सांगणे. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 अर्थ लिहा. हार. उत्तर पराभव आणि दुसरा अर्थ आहे फुलांचा हार. कर. उत्तर हात करणे. वात. उत्तर वारा आणि दिव्याची वात. खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. उत्तर मती खुंटीत होणे, विचार प्रक्रिया थांबणे. 2. तरतरी पेरणे, उत्साह निर्माण करणे. 3. गहीवरून येणे, कंठ दाटून येणे. खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. कुतूहल. वाक्य पूर्वी लोकांना मोबाईल विषयी कुतूहल वाटत. संभ्रम. वाक्य कधीकधी मित्र कोण आणि शत्रू कोण असा संभ्रम तयार होतो. ढब. वाक्य रामची ढोलकी वाजवण्याची ढब वेगळीच आहे. आतुरतेने. वाक्य सर्वजण गणेश उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.